जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, माजी मंत्री बाळासाहेब थोरात। राज्यघटनेवर होणाऱ्या आघाताविरुद्ध संघटित व्हा, माजी मंत्री बाळासाहेब थोरात। संगमनेरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी। महाकवी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, विविध संत, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा गांधी, समाज सुधारक यांना त्रास देणारी धर्मांध वृत्ती आजही कार्यरत आहे। हे लोक वेळीच ओळखा। गोरगरिबांनी सर्वसामान्य माणसाला किंमत ही राज्यघटनेमुळे असून राज्यघटनेवर होत असलेल्या आघाताविरुद्ध सर्वांनी संघटित होऊन लढा, असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले असून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे। संगमनेर बसस्थानकासमोर मातंग एकता समाज व सकल मातंग समाजाच्या वतीने 105व्या जयंतीनिमित्ताने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले। याचबरोबर लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, ज्ञानेश्वर राक्षे, विश्वासराव मुर्तडक, अमर कतारी, सौ प्रमिला अभंग, प्राध्यापक बाबा खरात, राजेंद्र आव्हाड, दत्ता लाहुंडे, किशोर साळवे, संदीप आव्हाड, संजय जमदाडे, बाबासाहेब साळवे, नितीन अभंग, गजेंद्र अभंग, मर्चंट बँकेचे चेअरमन वागचौरे साहेब, दीपक टाक, सुभाष सानप, इम्तियाज शेख, पप्पू कानकाटे, बापू लहुनडे, गणेश बलसाणे, शिवाजी आव्हाड, मनीष राक्षे, वेदांत राक्षे, राजेंद्र राक्षे, विकी पवार, देवेंद्र साळवे, सचिन शेलार, विनोद साळवे, शुभम आव्हाड, किशोर आव्हाड, संतोष गायकवाड, विश्वनाथ आव्हाड, जगन्नाथ आव्हाड, डी के जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव। गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत, अंग झाकुनी निघ बाहेरी, अंग झाकुनी निघ बाहेरी, गेबिनीवरती घाव सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव। धनवंतांनी अखंड गिळले, धर्मांधांनी तसंच छळले, मगराने जणू माणिक गिळ। साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संगमनेर शहर व तालुक्याच्या वतीने साजरी होत आहे। सर्व सकल मातंग समाजाच्या वतीने व मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी अतिशय धूमधडाक्यात जयंती या ठिकाणी साजरी होते आहे। आणि मित्रांनो, मला सांगायला आनंद होतोय की कधी नव्हे त्या संगमनेर शहरामध्ये अतिशय सुंदर असं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे। या ठिकाणी या जयंतीच्या निमित्तानं राज्याचे लोकनेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे। मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। तसेच त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक, पदवीधर मतदारसंघाचे आमदार आदरणीय डॉक्टर सुजित तांबे साहेब हे या ठिकाणी आले, त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो। तसेच या ठिकाणी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी असतील, गजेंद्र नाना अभंग असतील, विश्वासरावजी मुर्तडक असतील, गणेश मादास असतील, त्यानंतर नवनाथ वारगडे असतील, अमर होकदारी असतील, सर्वच आमच्या अभंगताई असतील, सर्वच मित्रांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो की आपण या ठिकाणी आलात, आमचा उत्साह वाढवला। मित्रांनो, या ठिकाणी मी समाजाच्या वतीने 2 मिनिटांमध्ये एक प्रास्ताविक करतो की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जगात विख्यात हे साहित्यिक आहेत। 1.5 दिवस शाळा शिकलेले अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यामध्ये अतिशय मोलाची अशी कामगिरी केलेली आहे। अनेक त्यांच्या कादंबऱ्या आहेत, प्रवास वर्णन आहेत, कथा आहेत, पोवाडे आहेत, कविता आहेत, खूप असं लिखाण या अण्णाभाऊंच्या ठिकाणी आहे। ज्यावेळेस मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं त्या काळात अण्णाभाऊ साठेंनी माझी महिना गावाकडे राहिली या चकडीने संपूर्ण महाराष्ट्र पेट उठला आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये राहिली। अतिशय मोलाचं काम आहे अण्णाभाऊंचं या ठिकाणी झालेलं आहे। आम्हा सर्व समाजभाषांची अशी इच्छा आहे साहेब, आम्ही मागे आपल्याशी आपली चर्चा झाली होती आणि मागील बऱ्याच 18 वर्षापासून तमाम मातंग समाजाच्या वतीने आम्ही एक चळवळ हातामध्ये घेतलेली आहे
की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी साहेब आम्ही आपल्याकडे कायमस्वरूपात पाठपुरावा करत असतो. आणि आपल्याला विनंती आहे की आपण शासन दरबारी आमचा प्रश्न मांडावा, दिल्लीपर्यंत हा प्रश्न आमचा मांडावा आणि या उपेक्षित दलित लेखकाला डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं, ही आमची सर्व समाजाची मागणी आहे. जर आपण आम्हाला यामध्ये सहकार्य केलं तर आपलं निश्चितच साहेब आम्ही आपले ऋणी असू आणि माताजी समाजाला एक चांगला न्याय या ठिकाणी मिळू शकतो. आमच्या आबाकडे आरक्षण आहे का आमचा प्रश्न सर या ठिकाणी आम्ही मार्गी मध्ये 20 मेला आमचं कुपोट असं आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानामध्ये झालेलं आहे. हे येणारं सरकार जे आहे, आताचे जे सरकार आहे, हे सरकार नुसतं आश्वासनं देत आहे, नुसतं आश्वासनाचा पाऊस या ठिकाणी पडतो, प्रत्यक्षात कुठल्या प्रकारचं काम या ठिकाणी होत नाही. तरुणांना भडकवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की खरं आपण जर विचार केला तर या ठिकाणी आपल्या सर्वांना तरुणांना की समाजवादी विचारच घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. भारताचं संविधान या ठिकाणी टिकलं पाहिजे, संविधानाचे विचार आपल्याला या ठिकाणी तरुणामध्ये रुजवायचे आहे आणि हेच विचार घेऊन आपल्याला एक धीराने एक चुटाने आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं आहे. मी साहेबांना सांगू इच्छितो साहेब की डॉक्टर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करा. आदरणीय डॉक्टर साहेब या ठिकाणी आहेत, आपण सत्यजित दादांच्या माध्यमातून या ठिकाणी हा प्रश्नावर मांडावा आणि यासाठी या ठिकाणी आपण आवाज उठवावा. साहेब पुन्हा एकदा मी आपलं खूप खूप धन्यवाद या ठिकाणी साहेबांना सांगू इच्छितो की साहेब आम्ही सर्व आपल्या बरोबर आहोत आणि आपलं नेहमीच मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे. सरांचे मी खरं तर या ठिकाणी खूप खूप आभार मानेल आदरणीय नामदार साहेबांचे, आदरणीय डॉक्टर साहेबांचे की संगमनेर शहरामध्ये मला वाटतं नगर जिल्ह्यामध्ये नाही अशा प्रकारची एक जागा आपल्याला या ठिकाणी साहेबांनी उपलब्ध करून दिलेली आहे. अण्णाभाऊ साठे स्मारक वाचनालय म्हणून नवीन नगर या ठिकाणी ती जागा उपलब्ध आहे. अतिशय मोक्याच्या ठिकाणी साहेब ती जागा तुम्ही आम्हाला दिली, त्याबद्दल आम्ही सर्व खूपच आभारी आहोत. पुन्हा एकदा धन्यवाद. आणि ती जागा जर उपलब्ध करून दिली, पण ती जागा उपलब्ध करून दिल्यानंतर साहेबांनी त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी बांधकाम त्या ठिकाणी करून दिलेलं आहे आणि अजूनही त्या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी त्या ठिकाणी फरक करून त्या ठिकाणी वाचनालय, त्यानंतर एक विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासिका त्या ठिकाणी चालू करायची आहे आणि साहेबांच्या माध्यमातून ते लवकरच या ठिकाणी ते चालू होईल. मी या ठिकाणी माझं लांबला प्रस्ताव थांबतो. ज्ञानेश्वर राक्षे सर्वच आता जे सर्व प्रमुख काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी आलेले आहे, सर्व पुरोगामी विचाराचे सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहे. मी सर्वप्रथम अण्णाभाऊ अमर तथाजी आलेले आहे, अमर आहे सर्वच आहे, सॉरी अमर आहे सर्व या ठिकाणी पुरोगामी म्हणलं तर सर्व आलेच काय अमर. तर इथे आपण अण्णाभाऊ साठे यांना मी त्यांना नमन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो. आणि आता बाबा थरात यांनी जे गीत गायलं ते सर्वांनी आपल्या हृदयावर कोरलं पाहिजे मित्रांनो. अण्णाभाऊ साठे, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्री फुले हे केवळ आपल्या हृदयात असून चालणार नाही. त्यांचे केवळ जयंती उत्सव केले, मोठ्या मिरवणुका काढल्या म्हणजे आपलं कर्तव्य संपलं असं जर आपण समजत असू तर आपण अत्यंत चूक त्या ठिकाणी करत आहोत. अण्णाभाऊ साठे हे आपल्या कृतीमध्ये आले पाहिजे. ज्याप्रमाणे ते आपल्या हृदयात आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी देवस्थानी मानतो, त्याचप्रमाणे ते आपल्या कृतीमध्ये असले पाहिजे, आपल्या ॲक्शनमध्ये असले पाहिजे. मग बाबा खरातांनी सांगितलेलं गीत जे आहे की इथल्या धर्मव्यवस्थेने, इथल्या अर्थव्यवस्थेने या इतक्या गरीब माणसाला पिढ्याने पिढ्या पिचलेले आणि आजही पिचले जात आहोत. फक्त जाणीव जर आपण विसरलो, असं म्हणतात बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव झाल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही. आणि मग पहिलं तर आपल्याला या गोष्टींची जाणीव झाली पाहिजे की आजही अनेक गोष्टीमध्ये या ठिकाणी समता आपल्याला नाकारली जाते. राज्यघटनेची रोज पायमल्ली या ठिकाणी होते. मग अण्णाभाऊंचा विचार घेऊन आपण या राज्यघटनेच्या विरुद्ध लढणार की नाही लढणार हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. आणि राज्यघटनेचा बचाव करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. कारण राज्यघटनेच्या माध्यमातून या देशामध्ये आपल्याला असते लोकशाही आणि राज्यघटना यांना वाचवणे आपला विशेषतः दलित समाजासाठी, पीडित समाजासाठी, शोषित समाजासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण अण्णाभाऊंना स्मरण करत असताना, त्यांना प्रणाम करत असताना अशी आपण शपथ घेऊया की लोकशाहीची जी मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याचं आपण प्राणपणाने रक्षण करूया. मला असं वाटतं की अण्णाभाऊंना केलेले सर्वात मोठं अभिवादन ठरेल असे मला या ठिकाणी वाटतं. आणि जी इच्छा किंवा जी मागणी या ठिकाणी समस्त मातंग समाज करतोय, तो केवळ मातंग समाज करतो असं नाही, तर सर्वच पुरोगामी विचाराच्या लोकांचं सर्वांचंच म्हणणं आहे
मला सांगा की एका छोट्याशा दलित समाजातून येऊन एवढे थोर साहित्यिक झालेले अण्णाभाऊ साठे तर ते केवळ साहित्यिक होते का? नाही. त्यांनी इथल्या समाज व्यवस्थेवर कोरडे ओढले. त्यांनी साम्यवादी विचाराच्या माध्यमातून लोकजागरण त्या ठिकाणी केलं आहे आणि म्हणून देशाला पुढं नेण्याचं काम, समाजाला पुढं नेण्याचं काम, अलौकिक काम अण्णाभाऊ साठे यांनी केलं आहे आणि म्हणून त्यांना या ठिकाणी भारतरत्न या ठिकाणी हा पुरस्कार दिला गेला पाहिजे. तो द्यावा ही जी काही मागणी आपल्या सर्वांची आहे. आम्ही सर्व आपल्याबरोबर आहोत एवढी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझ्या अण्णाभाऊ साठे यांची आज आपण जयंती संगमनेरमध्ये साजरी करतो आहोत, महाराष्ट्रात साजरी करतो आहोत आणि जिथे जिथे पुरोगामी विचार आहे तिथे देशामध्ये सुद्धा साजरी होते आहे. अण्णाभाऊंचा विचार हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं भविष्य काळाकरता सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. अत्यंत महत्वाचा विचार तो आहे. आपल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा कालखंड आहे की ज्यावेळेस कामगार म्हणून अण्णाभाऊ मुंबईला आले होते. त्यांनी लिहिलेल्या गीतं अमर शेख यांनी गायले आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पेटून उठली. मुंबई महाराष्ट्रामध्ये राहण्याचा मोठा जे कोणी असेल योगदान द्यायचंय त्यामध्ये अण्णाभाऊंना, अमर शेख यांना सुद्धा द्यावं लागणार आहे. आज अनेक प्रयत्न चाललेत, सगळं काही पळवून नेण्याचं काम चाललंय. कधी कधी भीती वाटती मुंबई सुद्धा पळवून न्यायचा प्रयत्न होईल का काय. अशा पद्धतीनं जागृत पद्धतीनं आपल्या वडीलधाऱ्यांनी जे काम कमवून ठेवलं ते घालवलं नाही पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार. इथे बाबा खरातांनी, प्राध्यापक बाबा खरातांनी फार सुंदर गीत म्हटलं. त्याचा एक शब्द आहे की धर्मांधांनी अधिक छळले. हे धर्मांध कोण? कुणी छळलं अण्णाभाऊला आणि त्या कालखंडातल्या सगळ्या गरीब माणसांना? ज्यांनी संत ज्ञानेश्वरांना छळलं, त्यांच्या भावंडांना छळलं, ज्यांनी संत तुकारामांना छळलं, ज्यांनी संतांची अवहेलना केली त्यांना छळलं, ज्यांनी पुरोगामी विचार मांडला त्यांना छळण्याचं काम ज्यांनी केलं, ज्यांनी महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाई फुले यांना छळलं, त्यांच्यावर दगड मारले, शेण फेकलं, ज्यांनी महात्मा गांधींना गोळ्या घातल्या, हे जे धर्मांध आहेत या धर्मांधांच्या बाबतीत पुन्हा हे म्हणतायत, अण्णाभाऊ म्हणतायत की धर्मांधांनी अधिक छळले म्हणजे अजूनच छळ चालू आहे. आपण ज्यावेळेस एखादा विचार घेऊन जात असतो, राजकारण हे अपरिहार्य आहे आपल्या जीवनामधलं. सगळं चालतं ते राजकारणाच्या आधारावर चालतं, लक्षात ठेवलं पाहिजे. आता विचार केला पाहिजे की आजची लढाई सुद्धा काय चालली, वेगळी चालली का? की ज्यांनी संत ज्ञानेश्वराला छळलं, संत तुकारामाला छळलं, सावित्रीबाई फुलेंना, महात्मा फुलेंना छळलं, ज्यांनी महात्मा गांधींना गोळ्या घातल्या, त्यांना अण्णाभाऊंना छळलं, ते आज कुठे असं जर स्वतःचं केलं तर तुम्हाला लक्षात येईल, बारकाईनं पाहिलं पाहिजे. आपण ज्यावेळेस एखाद्याशी बोलतो त्यावेळेस हा कोणत्या बाजूचा आहे, की छळणाऱ्याच्या बाजूचा आहे का आपल्या बाजूचा आहे, असा विचार जर तुम्ही केला नाही आणि मोघमपणे चालत राहिले तर त्या जयंती साजरी करण्यात, जय जयकार करण्यात काहीही अर्थ एवढं तरी समजलं पाहिजे. नाही तर वाहून जायचा कार्यक्रम खूप आहे आता सध्या. मी काही जास्त बोलत नाही, परंतु एक बहुजन समाज म्हणून आणि सगळ्यांच्या गरीब माणसाचं हित म्हणून तेव्हा संत ज्ञानेश्वराचं पसायदान हे घटनेमध्ये आलंय, मूलभूत तत्वात आलंय. तुम्हाला आम्हाला किंमत मिळाली, गरीब माणसाला किंमत मिळाली ती राज्य घटनेमुळे मिळाली. तुम्हाला काही किंमत राहिली नसती, राज्य घटना नसती, मताचा अधिकार नसता तर. हे विसरून जाऊ नका. ही सगळी किंमत आपल्याला मतामुळे आली. आम्ही इथं उभं येतो मतामुळे, राज्य घटनेमुळे खरं समजा. एवढं जर असेल तर त्या राज्य घटनेवर जर आघात होत असतील त्यावेळेस आपण कोणती बाजू घेतो यालाही महत्व आहे. चुकीची बाजू आपण घेणार नाहीची काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून भारतरत्न तर अण्णाभाऊंना मिळालं पाहिजे. आमचे काही त्याला अडचण नाही, आमचा दुजोराच आहे. तुम्ही मोहीम घेतली, खूप कौतुक आहे तुमचं का मोहीम घेतली, चळवळ सुरू केली तुम्ही का भारतरत्न मिळालं पाहिजे. त्यापेक्षा अशी चळवळ करा, त्याबरोबर करा, ते तर कराच, पण त्याबरोबर आपलं एकही पोरग शिक्षणाशिवाय राहणार नाही ही चळवळ आणखी बरोबर करा त्याबरोबर. आणि त्याच्याशिवाय काही इलाज नाही. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणायचे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, पण पहिले शिका. हे वाघिणीचं दूध आहे असं मानलं जातं.
म्हणजे माणूस डरकाळी फोडतो शिक्षणानंतर. हे जे सांगितलं हेच खरे विचार आहेत. म्हणून भारतरत्न मिळालंच पाहिजे. पण आपल्या मुलांनी घराघरातल्या 6 तारखे आता तुम्ही एक चळवळ केली पाहिजे की कोणते आपले घर आहेत गरिबाचे घर मानावं. तर त्या कार्यक्रमाला असा विचार करावा का कोण घरी राहिला, शाळेत कोण गेला नाही, कोणी शाळा सोडून गेली, मग तो शाळेत कसा जाईल, तो शिक्षण कसा घेईल, एवढी ही चळवळ सुद्धा करा अशी माझी इच्छा आहे. आमचा पाठिंबा तुम्हाला याच्यामध्ये दोन्ही बाबतीत भक्कमपणे राहील एवढं सांगतो. या निमित्तानं वस्ताद लहुजी साळवे आणि अण्णाभाऊंना अभिवादन करताना माझे 2 शब्द संपवतो. आज आपण इथे जमलो आहोत. या प्रसंगी आपण सर्वांनी त्यांनी जो संघर्ष केला त्याची आठवण देऊन समाजाच्या कल्याणासाठी इथून पुढे तसा संघर्ष उभा राहायला हवा. ज्या मुंबई आणि महाराष्ट्राचा आपण फार अभिमान बाळगतो आपण सर्वजण, ती मुंबई या महाराष्ट्रात राहण्यासाठी ज्या लोकांनी अग्रगण्य राहून संघर्ष केला त्यात अण्णाभाऊ सर्वात पुढे होते. जनजागृती करून लोकगीतांमधून भाषणांमधून लोकांना त्यांनी लढा उभा करायला प्रेरित केलं आणि त्या लढ्याचं फलित म्हणून आज आपल्याकडे मुंबई आणि महाराष्ट्र अभिमानानं उभा आहे. ठिकाणी मोठ्या आनंदात उत्साहात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती आपण साजरी करत आहोत. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच असे सांगणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची देखील या ठिकाणी पुण्यतिथी आहे. या दोघांनाही एकल मातंग समाजाच्या वतीनं अभिवादन करतो. आणि खऱ्या अर्थाने आज आपण प्रगतीकडे झेपावत आहे, परंतु माणसाची मानसिकता मात्र अजूनही बदललेली नाही. देश बदलत चाललाय पण मानसिकता आहे तिथंच आहे. काळानुसार देश बदलला आहे मात्र माणूस आहे त्याच ठिकाणी आहे. कोणत्याही जाती धर्मावरच्या लोकांवर अन्याय झाला तर त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. अन्याय विरुद्ध आवाज उठवणं हे माणूसपणाचं लक्षण आहे. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक अण्णाभाऊ साठेंनी आयुष्यभर खूप खस्ता खाल्ल्या, अडचणीमध्ये दिवस काढले, कष्टामध्ये दिवस काढले, बऱ्यापैकी घर देखील त्यांना राहायला नव्हतं. पण असं असताना त्यांनी भविष्याचा वेध घेऊन माझ्या समाजासाठी मला काय करता येईल हा सातत्याने विचार करून लेखणीच्या आधारे इतकं मोठं समग्र साहित्य लिहिलं की ज्या साहित्याचे नोंद पुणे विद्यापीठामध्ये फकीर नावाच्या कादंबरीला MA विद्यार्थी अभ्यास म्हणून करतायत. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.